नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 7व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. प्रपंचात भगवंताचे अनुसंधान कसे राखावे. मागील प्रकरणात प्रपंचात कसं वागावं याबाबतीत श्री महाराजांनी उपदेश केलेला अनेकविध बाबींचा आपण परामर्श घेतला. श्री महाराज म्हणतात की आपण प्रपंचात पडलो की परमार्थ हा त्याबरोबरच येतो. परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला असं आढळून येतं की आपण प्रपंच मनापासून करतो. प्रपंच जास्तीत जास्त सुखाचा व्हावा म्हणून धडपडतो. पण हे सर्व करत असताना त्या प्रपंचाला भगवंताचं अधिष्ठान असतंच असं नाही. प्रपंचातली कर्तव्य पार पाडणं, प्रपंचात उद्योग धंदा कष्ट करून संपत्ती मिळवणं, प्रपंचात अनेकविध वस्तू प्राप्त करणं आणि हे सर्व करून राहिलेल्या वेळेत भौतिक सुख उपभोगण्यात रममाण होणं असं सर्वसाधारण चित्र दिसतं. आणि हे सर्व करण्यातच खरा आनंद दडलेला आहे ही मनाची घट्ट समजूत करून घेतलेली असते. बऱ्याचदा असंही दिसून येतं की कुटुंबातल्या काही व्यक्तींची विचारसरणी विज्ञानवादाकडे झुकलेली असते. त्याबरोबरीने आजूबाजूला घडत असलेल्या आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या गोष्टी मनाला पटत नसल्यामुळे उपासनेच्या संदर्भातल्या गोष्टींकडे बऱ्याचदा नकारात्मक भावनेतून बघितलं जातं. अशा वेळी खऱ्या, शुद्ध आणि सात्विक श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या आणि भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या शुद्ध तत्वातून प्रकट होणाऱ्या अनेकविध गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही. त्यामुळे प्रपंचात अगदी रंगून जाऊन अतिउत्कटतेने केला जातो. परंतु त्या प्रपंचात भगवंताची उपासना किंवा साधना अतिउत्कटतेने घडायला मर्यादा निर्माण होतात. प्रपंच करत असताना आपल्याला असाही अनुभव येत असतो की आपलं ठरवलेलं सुखाचं आयुष्य जगताना मात्र सगळ्याच गोष्टी आनंद देत आहेत असं नाही. आपण प्रपंचात उपभोगत असलेला आनंद हा विषयातून मिळणारा आनंद असल्यामुळे तो आनंद जरी मिळाला तरी तो खूप वेळ टिकत नाही. मन सदैव अस्थिर राहतं. जरा काही मनाविरुद्ध झालं की आपल्या आनंदात बिघाड होतो. मन अस्वस्थ होतं, चिडचिडेपणा वाढतो. आपण आपलं स्वकर्तृत्व कितीही चालवलं तरी सगळ्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्या एक त्रयस्थ शक्तीच्या हातात आहेत याची जाणीव मनात कुठेतरी होत असते. म्हणजे एकीकडे त्या चैतन्य शक्तीचं अस्तित्व मान्य केलेलं असतं, पण त्या शक्तीचं केंद्रीकरण भगवंताच्या ज्या सगुण रूपात झालेलं आहे आणि त्या शक्तीचं संतांच्या आणि सद्गुरूच्या रूपात जे प्रकटीकरण झालेलं आहे तिथे अनन्य शरण होताना मात्र कुठेतरी आपला अहंभाव आड येतो असं आपल्याला आढळतं. अस्वस्थता आली की आपण एकांतात जाऊन शांत बसतो. हे परमेश्वराशी एकरूप होणंच आहे. पण हीच गोष्ट म्हणजे मनाची स्वस्थता कायमस्वरूपी साधता यावी यासाठी संतांनी आखून दिलेल्या उपासनेच्या मार्गावर चालू म्हटलं की लगेचच त्याला वेगळं रूप देऊन तिथून बऱ्याचदा काढता पाय घेतला जातो आणि पुन्हा क्षणिक आनंदाचा प्रपंचच आम्हाला हवासा वाटू लागतो. बऱ्याचदा प्रपंचात एखादी व्यक्ती जर उपासनेच्या मार्गावर मार्गक्रमण करत असेल तर दुसऱ्या व्यक्तीच्या मनात अशी स्वाभाविक विवंचना निर्माण होते की या देवाधर्माच्या आणि साधन करण्याच्या आवडीमुळे अशा व्यक्तीचा प्रपंच बिघडणार नाही ना. श्री महाराज सांगतात की ज्याच्या प्रपंचात भगवंताचं अधिष्ठान आहे त्याचा प्रपंच त्याच्या कल्पनेपेक्षाही सुखाचा होतो. अशावेळी श्री महाराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून प्रपंचात आपण भगवंताचं अधिष्ठान ठेवावं. आपली प्रपंचातली कर्तव्य उत्तम तऱ्हेने पार पाडावीत. घरातल्या सर्वांवर अगदी मनापासून प्रेम करावं आणि नामस्मरणाच्या योगाने भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा. कारण या उपासनेच्या मार्गावरून जात असताना जी चित्तशुद्धी होत जाते आणि अहंभाव गळून पडायला लागतो त्यामुळे प्रपंचात वागत असताना हेवे दावे आणि परस्पर द्वेष मत्सर टाळला जाऊन शांत आणि स्वस्थ मनाने प्रपंचातली कर्तव्य पार पाडता येतात आणि विषयांवर अवलंबून नसलेल्या आणि आपल्या अंतर्भावात प्रकट होणाऱ्या शाश्वत आनंदाचा आणि समाधानाचा लाभ होतो. वास्तविक वातावरणात पंचमहाभूतात्मक जी चैतन्य शक्ती कार्यरत आहे तीच आपल्या शरीरात खेळत असल्यामुळे त्या निर्गुण शक्तीशी म्हणजेच सगुणातल्या भगवंताशी आणि भगवंताची ओळख आपल्याला ज्या संतांनी आणि सद्गुरूंनी करून दिली त्यांच्याशी जर आपण मानसिक पातळीवर संबंध ठेवून राहिलो तर जे जे घडतं ते खरं अध्यात्म आणि उपासना आहे. प्रपंच करत असताना सगुण भक्ती करता करता मनाची स्थिरता साधणं,
सर्वाभूती प्रेमभाव उत्पन्न होणं, अहंभाव कमी होत जाणं, चित्तशुद्धी होत जाणं, सर्व गोष्टी प्रारब्धाधीन असल्यामुळे स्वतःकडे त्रयस्थ दृष्टीने बघणं, कर्तेपण स्वतःकडे न घेणं आणि हे करता करता निर्गुणातल्या चैतन्य शक्तीशी एकरूप होणं म्हणजे भगवंताचं अधिष्ठान राखणं हे आहे. श्री महाराज म्हणतात की हे भगवंताचं अधिष्ठान आणि परमेश्वरीय शक्तीशी एकरूपता होणं हे भगवंताच्या अनुसंधानानेच साधेल. आणि हे भगवंताचं अनुसंधान साधण्यासाठी श्री महाराजांनी अत्यंत कळकळीने नाम घ्यायला सांगितलं आहे. भगवंताचं सतत नामस्मरण करत गेल्यामुळे आपण भगवंताच्या नित्य सान्निध्यात म्हणजेच अनुसंधानात राहू शकतो. प्रस्तुत प्रकरणात भगवंताचं अनुसंधान कसं राखावं, अनुसंधान म्हणजे काय, त्याचं स्वरूप इत्यादींच्या संदर्भात श्री महाराजांनी सांगितलेल्या अनेकविध बाबींचा परामर्श घेतलेला आहे. 1. मंगलात मंगल, शुद्धात शुद्ध जाणं, एक परमात्म्याचे अनुसंधान. श्री महाराज सांगतात, इतर साधनांनी जे साधायचं ते अनुसंधानाने साधतं. हाच या युगाचा महिमा आहे. इतर विषय मनात न येता एकाच विषयावर मन एकाग्र होणं याला अनुसंधान असं म्हणतात. भगवंताचं अनुसंधान हेच खरं पुण्य आहे आणि हीच आयुष्यात मिळवण्याची एकमेव गोष्ट आहे. भगवंताला अनन्य भावे अशी प्रार्थना करावी की देवा, प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. ज्या गोष्टीचं अत्यंत प्रेम असतं तिचं अनुसंधान मनुष्याला आपोआप राहतं. आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कोणी हाक मारली की आपण वळून पाहतो. हे आपलं अनुसंधान आहे, कारण या देहावर आपलं इतकं प्रेम आहे की देहाचं अनुसंधान कसं ठेवावं हे सांगावं लागत नाही. आम्हाला भगवंताचं अनुसंधान ठेवायचं आहे हा एक प्रकारचा अभ्यास आहे. भगवंताचं प्रेम वाढलं तर अनुसंधान टिकेल. एक बाई नुकतीच बाळंत होऊन सासरी आली होती. तिने मूल पाळण्यात निजवलं आणि मागच्या परसात ती भांडी घासत होती. ते मूल थोडंसं रडलं. घरात पुष्कळ माणसं होती पण कोणाला ऐकू आलं नाही. पण ही बाई मात्र धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेलं दिसतं असं म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसं प्रपंच करताना आपलं लक्ष भगवंताकडे असलं पाहिजे. याचं नाव अनुसंधान. भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे. ती अनुसंधानाने साध्य होते. अनुसंधान समजून केलं पाहिजे, तिथे अनुभव लवकर येईल. पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत असतो तसं अनुसंधान जागृत ठेवलं तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळं व्हावं आणि मग मजेने संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. सर्व संतांचं सांगणं एकच आहे की तू भगवंताचं अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव, त्याने तुला सत्याचं ज्ञान होईल. भगवंताचं अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण परमात्म्याचं विस्मरण होता कामा नये. भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवील याचा नेम नाही. कोणी पूजा करून ते ठेवील तर कोणी भजन करून ते ठेवील, कोणी नामस्मरण करून ठेवील, कोणी मानसपूजा करून ते ठेवील, तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील. भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय ठेवावं आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण कराव्यात. जे जे काही घडतं आहे ते भगवत प्रेरणेने, त्याच्या सत्तेने आणि इच्छेने घडते आहे अशी अंतःकरणपूर्वक भावना ठेवावी. आणि हे साधत नसेल तर वैखरीने अखंड नामस्मरण करावं. या अनुसंधानाच्या प्रक्रियेत मन भगवंताच्या ठिकाणी चिकटून असतं. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानाशिवाय कोणता उपाय असणार. भगवंताचं स्मरण म्हणजे हवन करणं होय आणि अभिमान नष्ट करणं म्हणजे पूर्णाहुती देणंच होय. देहाला कुठेही लागलं तरी आपल्याला जाणीव होते. त्याप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचं स्मरण असणं हेच अनुसंधान होय. प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे, ते म्हणजे भगवंताचं अनुसंधान. हे औषध जरी चांगल्या वैद्याकडून घेतलं तरी रोग्याला पथ्य सांभाळावीच लागतात. शास्त्राने, सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणं जरूर आहे. अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनी साधणार नाही. असं अखंड नामानुसंधान म्हणजेच खरी भक्ती होय. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं. हाच या युगाचा महिमा आहे.
जगाचा प्रवाह हा भगवंताच्या उलट आहे. आपण त्याला बळी पडू नये. आपण प्रवाहाच्या उलट पोहत जावं. यालाच अनुसंधान टिकवणं असं म्हणतात. भगवंत हा आधार म्हणून आपल्याजवळ आहे असं वाटलं पाहिजे. श्री महाराज सांगतात की परमेश्वराला अशी प्रार्थना करावी की प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस. खरोखर आपल्याला असा अनुभव येतो की जोपर्यंत प्रापंचिक बाबतीत सगळं काही उत्तम चाललेलं असतं, आपल्या मनासारख्या गोष्टी घडत असतात, ठरवल्याप्रमाणे सगळं काही घडत असतं, तेव्हा आपलं नामस्मरण किंवा अनुसंधान टिकतं. पण जेव्हा प्रारब्ध योगानुसार काही अघटित घटना आयुष्यात घडतात, एखाद्या दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागतं, काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत किंवा एखाद्या गोष्टीविषयी काळजी निर्माण होते, तेव्हा आपल्या स्वाभाविक आनंदात बिघाड होतो. कोणतीही गोष्ट मनापासून करावीशी वाटत नाही. अशा वेळी आपण करत असलेली उपासना विस्कळीत होते. नामस्मरण करायला बसलो की ज्या कारणामुळे आपल्या आनंदात बिघाड झाला आहे त्याविषयीची चिंता, काळजी, दुःख किंवा एखाद्या कारणाने मनात निर्माण झालेली अपराधीपणाची भावना इत्यादीची जाणीव मनाला सतत टोचणी देत राहते. मन अगदी दोलायमान अवस्थेत जातं. काहीही करू नये असं वाटतं आणि आपला आनंद आपल्याला पुन्हा कसा प्राप्त होईल याची धडपड सुरू होते. काही वेळा आयुष्यात असे प्रसंग घडतात की आपल्याला सहजतेने त्या दुःखद जाणीवेतून बाहेर पडता येत नाही. या सर्व गोष्टी एकीकडे घडत असताना जेव्हा आपल्या आनंदात बिघाड झालेला असतो त्यावेळी आपलं अनुसंधान चुकण्याचा संभव असतो. अनुसंधान चुकलं की परमेश्वरीय शक्तीशी आपला मानसिक पातळीवर जो संबंध तयार झालेला असतो त्याला धक्का बसतो. मन अस्थिर बनतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. अशावेळी श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे भगवंताला अशी प्रार्थना करावी की प्रारब्धाचे भोग किती येऊ देत, पण तुझं अनुसंधान मात्र चुकू देऊ नको. कारण प्रारब्धाचे भोग भोगण्याची ताकद अनुसंधानातून मिळते. अनुसंधानाच्या माध्यमातून परमेश्वरीय शक्ती आणि आपल्या सद्गुरूंशी आपला संपर्क प्रस्थापित होतो. त्यामुळे कोणतीही नकारात्मक गोष्ट जरी आयुष्यात घडली तरी घडलेली गोष्ट प्रारब्ध योगाने आणि भगवंताच्या आणि सद्गुरूच्या इच्छेनेच घडली आहे याची जाणीव राहून भगवंताच्या आणि सद्गुरूच्या कृपेने नामस्मरण चालू राहतं. त्याद्वारे एक आंतरिक ऊर्जा आणि ताकद आपल्याला प्राप्त होते. वाटेल ती गोष्ट जरी प्रारब्ध योगाने घडली तरी भगवंताच्या आणि सद्गुरूच्या कृपेने आपलं मन आणि बुद्धी स्थिर राहतं. जर काही मार्गदर्शन आपल्या सद्गुरूंना करायचं असेल तर आपण नामस्मरणाला बसलो की नामस्मरण होत असताना ते मार्गदर्शन होतं. काही अंतःप्रेरणा होतात, पुढची दिशा मिळते, मार्ग सापडतो. जसजसं नामस्मरण होत जाईल तसतशी दुःखाची जाणीव कमी कमी होत जाते. प्रापंचिक गोष्टीतला फोलपणा लक्षात आल्यामुळे त्या सर्व गोष्टींकडे त्रयस्थ दृष्टिकोनातून आपण बघू शकतो आणि अशा अवस्थेत जर आपण अधिक काळ राहिलो तरी प्रारब्ध योगानुसार आलेल्या भोगामुळे निर्माण झालेल्या दुःखाची जाणीव राहत नाही. भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही त्याच्या इच्छेने घडते ही जाणीव दृढ होत जाते. म्हणून अनुसंधान टिकू दे अशी परमेश्वराला अत्यंत कळकळीने प्रार्थना करावी. भगवंताचा अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. श्री महाराज सांगतात, उंबरठ्यावर दिवा ठेवलेला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचं अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. इतर साधनांनी जे साधायचं ते नुसत्या अनुसंधानाने साधतं, हाच या योगाचा महिमा आहे. श्री महाराज सांगतात की भगवंताचं अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. अनुसंधानात म्हणजेच मानसिक पातळीवर परमेश्वरीय शक्तीच्या संपर्कात राहिल्यामुळे अंतरंगात हळूहळू बदल होऊ लागतो. मन अधिक शुद्ध बनत जातं. कोणाविषयी निंदा करू नये असं वाटतं. कोणी आपल्यासमोर कोणाची निंदा करत असेल तर ती ऐकू नये असं वाटतं. मनात कोणाविषयी राग, द्वेष, तिरस्कार किंवा मत्सर थोड्या वेळापुरता जरी उत्पन्न झाला तरी अनुसंधानात राहिल्यामुळे या गोष्टी फार काळ टिकत नाहीत. जसजसं मानसिक पातळीवर आपण अधिक शुद्ध होत जातो तसतसं पारमार्थिक अनुभव आपल्याला येऊ लागतात. या सर्व गोष्टी एकीकडे चालू असताना आपला प्रपंचसुद्धा दुसरीकडे चालूच असतो. अनुसंधानात राहून जितकी चित्तशुद्धी होत जाते तितका अहंभाव कमी होत जातो. आहे त्या परिस्थितीत समाधान टिकून राहण्याचा अनुभव येऊ लागतो.
द्वेषवृत्ती कमी कमी होऊ लागते. स्वभावात असे बदल घडत गेल्यामुळे त्याचा प्रपंचात वावरत असताना फार अनुकूल परिणाम जाणवतो. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य उत्तम पार पाडली जातात. अहंभाव हळूहळू कमी होत गेल्यामुळे स्वकर्तृत्वाचा दंभ चढत नाही आणि दुसऱ्याला कमी लेखलं जात नाही. प्रपंचात वागत असताना आपल्या स्वभावाला मुरड घालता येऊ लागते आणि दुसऱ्याच्या स्वभावाला थोडी सवलत देता येते. प्रापंचिक वासनेचा क्षय होत गेल्यामुळे प्रपंचात प्रत्येक गोष्ट माझ्याच मनासारखी घडली पाहिजे हा अट्टाहास कमी होत जातो. सगळ्यांशी प्रेमभावाने वागण्याकडे कल वाढतो. एखाद्याबरोबर आपलं अगदीच पटत नसेल तर त्याच्याविषयीचा वाटणारा तिरस्कार हळूहळू कमी होत जातो. त्यामुळे प्रपंच अपेक्षेपेक्षा जास्त सुखकर होतो. भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यामुळे नजरेत प्रेम येतं, वाणी गोड होते. त्यामुळे कुटुंबातली सर्व मंडळी एकमेकांशी प्रेमाच्या धाग्यात बांधली जातात आणि प्रपंचात वागत असताना बऱ्याचदा जी एक स्वार्थी आणि आकुंचित वृत्ती बनलेली असते ती थोड्याफार प्रमाणात का होईना पण सर्वसमावेशक बनते. आणि म्हणून श्री महाराज म्हणतात की भगवंताचं अनुसंधान हा उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पडेल. 3. आयुष्याचा एक क्षणभरसुद्धा फुकट न घालवता सत्कर्मात म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा. श्री महाराज सांगतात, एका गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता 2-3 वर्ष तरी निदान आपली बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो. या प्रपंचामध्ये आपल्या आयुष्याची तितकीसुद्धा निश्चिंती नाही. याकरता आपण आयुष्याचा एक क्षणभरसुद्धा फुकट न घालवता सत्कर्मात म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा. भगवंताचं अनुसंधान हे सर्वात मोठं सत्कर्म आहे. सत्कर्म जेवढं मोठं तेवढी विघ्न अधिक. म्हणून आपण निश्चयाने आणि निशंकपणे त्याचं नाव घेऊया आणि आनंदात राहूया. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचं स्मरण आपोआप राहतं. विषय अंगभूत झाले असल्यामुळे त्याचं स्मरण सहज राहतं. पण भगवंताचं स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. ते करणं अगदी सोपं नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखं आहे. ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचं कोणी नाही, आपलं आप्त कोणी नाहीत, जिथे आपल्याला कोणी मान देत नाहीत, अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा. 4. दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. श्री महाराज सांगतात, अखंड मुखी रामनाम आत असावे अनुसंधान, हाच सगळा परमार्थ जाण. नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही. जे सहज आपल्याजवळ आहे, अत्यंत उपाधिरहित आहे, जे कोणावर अवलंबून नाही, असे जर काही असेल तर ते भगवंताचं नाम आहे. तेव्हा शुद्ध आचरणाने जो ते घेईल, राम त्याचं खरंच कल्याण करेल. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातलं पाहिजे. तसं भगवंताचं अनुसंधान सारखं होत राहण्यासाठी आपण सतत नामस्मरण करत असावं. प्रपंचात खरी विश्रांती कुठे असेल तर ती नामस्मरणात आहे. प्रपंचात दुःख प्रसंग आले म्हणजे रामस्मरण होतं, तसं ते सर्व काळी करावं. भगवंताचं नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषध आहे. नामाचं हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेलं पाहिजे. कचेरीमध्ये सुद्धा आपण हे बरोबर घेऊन जावं. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखंच आहे. जो पथ्य सांभाळून औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. जेवढा रिकामा वेळ मिळेल तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करावा. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून काही नडतं असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपलं नामस्मरण खरं नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी वृत्ती बांधल्यावर होणारं नामस्मरण हेच खरं नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट. परमेश्वरावाचून आपलं कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा प्राप्त होईल? म्हणून सतत नामस्मरण करत राहण्याचा निश्चय करावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू ठेवावा. आपण थोडा तरी नियम करावा. उदाहरणार्थ, जेवायच्या आधी, रात्री निसताना, सकाळी उठताना नाम घ्यायचंच, भगवंताची आठवण करायचीच. असं केलं तर ते आयुष्यात फार उपयोगी पडेल. भगवंत मला हवा असं नुसतं म्हणत गेल्याने देखील मनुष्य निव्वळ प्रपंचातच गुरफटून न जाता विषय बेताने भोगेल. मनाला रिकामं ठेवलं की ते विषयांच्या मागे धावलेच म्हणून समजा. म्हणून आपलं मन नेहमी गुंतवून ठेवावं. उठणं, बसणं, जप करणं, वाचन करणं, गप्पा गोष्टी करणं,
चेष्टा विनोद करणं वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ ठेवावा, हेच अनुसंधान होय. आपण उगाचच सबबी सांगत असतो. काम असेल त्यावेळी कामाची सबब, पण काम नसेल त्यावेळी नामस्मरण न करता उगाचच गप्पा नाहीतर निंदास्तुती किंवा इतर खेळ खेळण्यात वेळ घालवतो. तसं करू नये. आपलं मन उन्हाळ आहे, त्याला एका ठिकाणी स्वस्थ राहण्याची सवयच नाही. त्याला थोडी बळजबरी करून नाम घ्यायला लावलं पाहिजे. पहाटेची वेळ खरोखर फार चांगली. ह्या वेळेला कोणी मानसपूजा करत असतील तर फार उत्तम. पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असं म्हणतात. तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया. दिवसाची एक घटका तरी भगवंताच्या स्मरणात घालवली तरी संबंध दिवस त्यामध्ये जाईल. 5. प्रपंचात होणाऱ्या लाभहानीचा परिणाम भगवंताच्या अनुसंधानावर होऊ देऊ नये. श्री महाराज सांगतात, भगवंताचा विसर कोणत्याही कारणाने झाला तरी तो बरा नाही. मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो हो किंवा प्रपंचात दुःख झाल्यामुळे तो हो. आपण प्रपंचाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळे सर्व बिघडतं. कोणत्याही प्रापंचिक अडचणींनी नामात व्यत्यय येऊ देऊ नये. अंतःकरणात घट्ट धरलेलं भगवंताचं अनुसंधान कधी विसरू नये. भगवंताचं ध्येय निश्चित करून आपण अनुसंधानात राहिल्यानंतर प्रपंचातल्या अडचणींना अगदी तात्पुरतं महत्त्व येतं. परमेश्वराची इच्छा प्रमाण मानावी म्हणजे सुखदुःख मानण्याचं कारण उरत नाही. परमेश्वर सर्वव्यापी आहे तरी अशी भावना ठेवून वागावं की मी देवाचा आहे, परमेश्वर माझा पाठीराखा आहे, म्हणून काही झालं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही. हे सर्व नामस्मरण केल्यामुळे साधतं. 6. प्रापंचिक माणसाने सगुण भक्तीने तरून जावं. श्री महाराज सांगतात, आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचं नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनेत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसं काठीच्या आधाराने चालावं त्याप्रमाणे प्रापंचिक माणसाने सगुण भक्तीने तरून जावं. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय. सर्व लोक या ना त्या रूपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात. आपण ज्याची उपासना करतो तो सगुणामध्येच असतो ना, म्हणून त्यालासुद्धा ती सवय लागते. आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्यामध्ये तेज वाढत असतं. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असतं आणि ते पुष्कळ काळ टिकतं. शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडतं. जगाचं खरं स्वरूप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे. सर्व भोग भोगून काळजी नसणं हे उपासनेचं खरं मर्म आहे. उपासनेचं तेज कसं झळकलं पाहिजे? हे तेज फार विलक्षण असतं. पैशाचं किंवा विद्वत्तेचं तेज तितकं नसतं. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरं काम करतो. आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात, त्यांची उपासना आपण सोडू नये. निर्गुणाचं कितीही वर्णन केलं तरी निर्गुण रूप समजायचं नाही, म्हणून सगुण रूपच आपण पाहावं आणि त्याचंच पूजन करावं. आणि निर्गुण जरी समजलं तरी सगुण नाही सोडू. भगवंताच्या हास्यमुखाचं ध्यान करावं. भगवंताला सगुणामध्ये आणणं हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. आपले वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, त्यावरची भाष्य त्यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेखा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचं सुंदर चित्र तयार केलं. ही सगुण भक्ती होय. मूळ भगवंत हा निर्गुण, निराकार आणि अव्यक्त आहे, पण मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो. आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्णत्वाने त्याच्या ठिकाणी आहेत अशी आपण कल्पना करतो. याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला जडामध्ये पाहतो आणि मग त्याच्या नामाकडे जातो. संतांनी नामस्मरण रूपी नाव आपल्याला दिली आहे, त्यात विश्वासाने बसू. ते कर्णधार आहेत, ते आपल्याला पहिलं तरी नेतील. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणं अशक्य आहे. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल. माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावं हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्या भावना उच्चंबळून येतात. अशा वेळेला आपण रामाला सांगावं, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन पण तू माझा अवेर करू नको. मी तुला शरण आलो आहे.
देहाला परमार्थाकरता साधन मानावं. पण मनुष्य हा देहच मी आहे असं मानून व्यवहार करतो. आपल्या देहावरचं प्रेम कमी करायला दुसऱ्यावर प्रेम करायला लागावं. प्रेम बसायला आपल्याला आपल्यासारखाच देहधारी लागतो. एखादं कुत्रं रडत असेल तर आपल्याला वाईट नाही वाटत, पण एखादं लहान मूल रडत असेल तर वाईट वाटतं. देवावर प्रेम करायला देवाला आपल्यासारखाच कल्पावं लागतो. म्हणून आपलं देहावरचं प्रेम कमी होण्यासाठी देहबुद्धी कमी व्हायला सगुण मूर्तीचं, सद्गुरूचं ध्यान करावं. ते जसजसं दृढ होत जाईल तसतसं आपण स्वतःला विसरून जातो आणि आपण देहाच्या पलीकडे गेलो की सद्गुरूचं खरं स्वरूप हे देहातीत आहे असं प्रत्ययाला येतं. आपलं ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा आहे. अशा प्रकारचं देव म्हणजे सगुण मूर्ती होय. आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनवला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. जे वेदांना शक्य झालं नाही, जिथे वेदांनी नेती केलं ते परमात्मा स्वरूप संतांनी जाणलं, म्हणून त्याने भगवंताला सगुणात आणलं. हा आनंद स्वरूप परमात्मा मिळवण्यासाठी आज आपल्याला सगुणोपासनेची अत्यंत जरुरी आहे. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे हे जरी खरं तरी ते स्वरूप सगुणाच्या आधाराशिवाय आपल्याला पाहता येणार नाही. आपण भगवंताला सगुणात पाहावं तेव्हाच त्याच्या विभूतीचं आपल्याला आकलन होईल. म्हणूनच समर्थांनी निर्गुण ओळखून सगुणात राहावे असं म्हटलं आहे. आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. खाणीतल्या दगडामध्ये जसं सोनं असतं तसं आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोनं हाती लागतं. त्याचप्रमाणे प्रत्येक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण मीपणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.